चीनमध्ये सध्या व्हायरसने धुमाकूळ माजवलाय। कोरोनाप्रमाणेच हा व्हायरस देखील श्वसन संस्थेवर परिणाम करत असून चीनमध्ये सध्या रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे। रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य व्यवस्था देखील तोकडी पडत असल्याचे चित्र समोर येत आहे। यातील गंभीर बाब म्हणजे हा आजार चीनबरोबरच संपूर्ण आशिया खंडात वेगाने पसरत आहे। या व्हायरसचा धोका वृद्ध, मुले आणि बीपी शुगर सारख्या आजारांच्या रुग्णांना अधिक असल्याने संपूर्ण आशिया खंडात दहशतीचे वातावरण पसरले। काय आहे नेमका हा विषाणू आणि याच्या प्रसाराची स्थिती आणि याबाबत आपण आज जाणून घेऊया। नमस्कार, मी विक्रांत नलावडे, मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे। 2020 चा सूर्य उगवला तोच कोविड सारखा जीवघेणा साथीचा प्रसार घेऊन चीनच्या वुहान प्रांतात आढळलेला हा विषाणू पुढे साऱ्या जगभर पसरला। आजवर या साथीने संपूर्ण जगात 70 लाखाहून अधिक बळी घेतले। आता कुठे जग या साऱ्यातून सावरत असताना चीनमधूनच पुन्हा एकदा नव्या विषाणूचा प्रसार सुरू झालाय। चीनच्या उत्तर प्रांतात हा विषाणू वेगाने आपले पाय पसरायला लागला असून चीनमधील एका आरोग्य अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या या विषाणूच्या प्रसाराला दुजोरा दिलाय। या विषाणूने उत्तर चीन सर्वात जास्त प्रभावित आहे। मात्र अद्याप चीन सरकार किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मेडिकल इमर्जन्सीचा कोणतीही घोषणा केलेली नाहीये। यातील महत्त्वाचा भाग म्हणजे हा विषाणू 20 वर्षापूर्वी आढळून आलाय, मात्र अजूनपर्यंत त्याच्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही। वैद्यकीय तज्ञ व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना दक्षता घेण्याचे आणि मार्गदर्शक तत्वाचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत। संपूर्ण आशियाई देश या साथीच्या प्रसारावर लक्ष ठेवून आहेत। चीनच्या शेजारी देशांनी कडक उपाययोजना राबवायला सुरुवात केली। जपानमध्ये HMVP ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही हजारात नोंदवली गेली। जपान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार देशभरातील 5000 हॉस्पिटल आणि क्लिनिकमध्ये 15 डिसेंबर पर्यंत एका आठवड्यात फ्लूचे 94,260 रुग्ण आढळले। चालू हंगामातील जपानमधील एकूण रुग्णांची संख्या आता 7,18,000 वर पोहोचली आहे। चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते सेरोलॉजिकल अभ्यासातून असे दिसून आले की हा विषाणू जवळपास 60 वर्षापासून अस्तित्वात आहे। रोगप्रतिकार क्षमता कमी असलेले वृद्ध यांना या विषाणूची लागण लगेचच होते। HMPV मुळे अनेकदा सर्दी, खोकला, ताप, नाक बंद होणे व घरघर येणे अशी सामान्य सर्दीची लक्षणे दिसून येतात। परंतु काही वेळा गंभीर प्रकरणांमध्ये ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनिया देखील होऊ शकतो। अंतर्निहित वैद्यकीय परिस्थिती असलेल्या अतिसंवेदनशील व्यक्तीमध्ये HMPV संसर्गामुळे मृत्यू होऊ शकतो। 2021 मध्ये लॅन्स्टन ग्लोबल हेल्थच्या प्रकाशित झालेल्या लेखातील माहितीनुसार 5 वर्षाखालील मुलांमध्ये 1% मृत्यू HMPV ला कारणीभूत ठरतो। सध्या तरी ही साथ चीन आणि शेजारी देशांमध्ये पसरण्याचा धोका आहे, मात्र तिचा वेग जास्त असल्याने जगभर ती पसरण्याचा धोका बोलला जातो आहे।